लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्रामभाई जगताप यांनी जामखेड तालुक्यातील दौरे सुरू केले आहेत। या निमित्तानंच त्यांनी जामखेड येथील पत्रकारांशी संवाद साधला। संग्रामभाई जगताप यांना लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपले प्रचार दौरे सुरू केले आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी नुकताच खर्डा, माळेवाडी, जातेगाव व दिगोळ येथील ग्रामस्थांनी संग्रामभाई जगताप यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले। तसेच जामखेड येथील डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन व वकील संघटना यांनी देखील आम्ही संग्रामभाई जगताप यांच्यासोबत असल्याचे सांगितले। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्राध्यापक मधुकर आबा राळेबात, नगरसेवक पवनराजे राळेबात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, शहाजी राळेबात, शरद शिंदे, अमजदभाई पठाण, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, विजयसिंह गोलेकर, संतोष निगुडे, विश्वनाथ राऊत, ॲडव्होकेट हर्षल डोके सह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते। आज जामखेड तालुक्यामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज आलो। वेगवेगळ्या भागामध्ये विशेषतः वेगवेगळ्या ग्रामपंचायत स्तरावरती मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्या माध्यमातून नंतर तो प्रचार झाल्यानंतर आम्ही दुपारपासून जामखेड शहरामध्ये आम्ही प्रचार करता आलो। उत्स्फूर्तपणे आपल्याला सगळीकडं मतदारांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे की त्या माध्यमातून कुठेतरी एक जनतेला अपेक्षा आहे की आता कुठेतरी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जे काही घटक पक्ष आहेत त्यांची एक महाआघाडी जी झालेली आहे त्या माध्यमातून कुठेतरी एक चांगल्या प्रकारे चांगला विचार आणि विकासात्मक काम उभा करणारा व शेतकऱ्यांना हक्काचा माणूस आणि एक न्याय देणारा माणूस आपल्याला त्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणारे हे पक्ष आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी एक चांगला हक्काचा माणूस मिळेल अशा प्रकारची एक भावना प्रत्येकाने मतातून देखील भाषण व्यक्त करत असताना, मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी ती प्रत्येकाने व्यक्त केली आहे। आणि निश्चित रूपानं कुठेतरी प्रचार करत असताना जो आपलेपणा आहे की आपल्या परिसरात सगळे उमेदवार आहे हे अशी देखील भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ती देखील अनेक जणांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करत असताना व्यक्त केली आहे। तर निश्चित रूपानं या जामखेडमधून अनेक जणांनी मत व्यक्त करत असताना ते देखील सांगितलं मोठं मतदैक्य या दक्षिण मतदारसंघातून जामखेड तालुका देखील देईल अशा प्रकारचं मत देखील अनेक जणांनी व्यक्त केलं आहे। तर निश्चित रूपानं येणाऱ्या काळात देखील वेगवेगळे प्रचार सभा देखील आपल्या जामखेड असेल, कर्जत असेल या भागामध्ये होणार आहेत। मी देखील नम्रतेची विनंती प्रत्येक मतदाराला या जामखेड तालुक्यातील असेल, कर्जत तालुक्यातील असेल प्रत्येक मतदाराला करतो की या निवडणुकीमध्ये आपण मला या ठिकाणी एक लोकसभेमध्ये जाण्याकरता मतदान करून आपण हे काम करण्यास संधी द्यावी ही मी नम्रतेची विनंती प्रत्येक भैया लोकसभेला जी उमेदवारी जाहीर करताना काका किंवा भैया हे नाव चर्चेत होतं, परंतु जरा राष्ट्रवादीकडे तुल्यबल उमेदवार नव्हता असं एक म्हणायचं आणि त्यानंतर तुमची उमेदवारी जाहीर केली, काय होतं? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ह्या राज्यामधील एक मोठा पक्ष आहे। मागील काळामध्ये अनेक वर्ष सत्तेमध्ये होता, मोठ्या प्रमाणामध्ये ते आमदार आहेत, खासदार आहेत आणि निश्चित रूपानं राष्ट्रवादीकडे अनेक उमेदवार होते, इच्छुक होते, अनेक दिग्गज देखील नावं होते। पण खऱ्या अर्थानं एक प्रतिस्पर्धी उमेदवार पक्ष कोणता राहील, समोरच्या पक्षात देखील अनेक पक्षांपर्यंत युती झालेली नव्हती, म्हणजे जागा कोणाकडे जाईल किंवा मग त्याचा कोण उमेदवार राहील हे देखील निश्चित नव्हतं। आणि पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर उमेदवार भरपूर असल्यामुळं अनेक जणांच्या चर्चा, अनेक जण इच्छुक देखील होते, त्यामुळे ती चर्चा व्हायची। म्हणजे काय पक्षात उमेदवार नव्हता अशी परिस्थिती नव्हती, पण समोरच्या पक्षाचं देखील गणित कुठल्या पक्षाला जागा जाईल लोकसभेची, दोन पक्ष आहेत त्यांच्याकडं युती होईल आणि युती झाल्यानंतर कोणाकडे जागा जाईल हे देखील निश्चित नव्हतं, संभ्रम अवस्था होती। आणि त्याच्यामुळं इकडं देखील आमच्याकडं अनेक जण इच्छुक होते, इच्छुक असल्यामुळं पुढे हळूहळू ती कमी करणं, त्यांना बरोबर घेणं आणि त्यांचं देखील त्या माध्यमातून कुठेतरी एक समोरचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर की आपला देखील उमेदवार आपण जाहीर करू अशा प्रकारचं त्याच्यामध्ये एक मतप्रवाह होता। त्यानंतर माझ्यासारखी तरुण कार्यकर्त्याला इथं पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली। या माध्यमातून जो काही प्रचार आपला केला जातो खऱ्या अर्थानं दहशत आता पलीकडून इकडे यायला लागलेली आहे आणि ती दहशत रोखण्याचं काम हे आपल्या सर्व दक्षिण भागातल्या मतदारांना करावं लागणार आहे। कारण की आपण मागचा अनुभव जर पाहिला तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतीत सुद्धा तुम्हाला सदस्य होऊ देणार नाही, तुमच्या ग्रामपंचायतीवर देखील आमचंच वर्चस्व राहील आणि तसा प्रयोग देखील मागच्या काळामध्ये झालेला आहे। तर ती दहशत खऱ्या अर्थानं आहे आणि ते थांबवायचं काम इथं ज्या वेळेला जे भाषणं झालेत, आता मी सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्ही पत्रकार मंडळ आहेत, तुम्हाला माहिती आहे की भाषणं कोणत्या मगरुरीमध्ये त्यांनी केले तिथे येऊन तुमच्या तालुक्यामध्ये येऊन, तर त्यावेळेला ते उमेदवार होते म्हणून ती प्रचाराची फार चर्चा झाली नाही। पण मी सांगण्याची आवश्यकता नाही, आज मतदार सांगतोय की इथं येऊन काय भाषणं केले, त्याला विकत घेईन त्याला विकत घेईन, म्हणजे पैशाच्या जोरावर पैशाची गुर्मी हे आपल्याला त्या बोलण्याच्या वक्तव्यातून आपल्याला जाणवते। त्यामुळे ती दहशत रोखण्याकरता आम्हाला तिथं आडवं यावं लागेल। त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आता आपल्याला कुठेतरी सामोरे जावं लागतं, ते एकतर्फी चालले होते
म्हणून त्यांना वाटतं आता आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीला ते समोरून आलेत, आता आपल्याला कशा पद्धतीने समोर जायचं, त्याच्यामुळे ते आता त्या पद्धतीने बोलतात. तर इतके दिवस त्यांनी एक वेगळ्या प्रकारे दहशत या मतदारांमध्ये निर्माण करण्याकरता प्रयत्न केला. मतदारावरच नाही, जे प्रमुख त्या तालुक्याच्या नेतृत्व असेल तर त्यांना देखील बोलून दाखवलं की मी याला विकत घेईल, त्याला विकत घेईल, किंवा याची काय किंमत आहे मला माहिती आहे, याला पुढं गाडीत घ्यायचं, त्याला पुढं सोडायचं, असे अनेक विषय त्यांनी बोलून दाखवलेले. मी त्याच्यामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही. प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरू, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.